नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर बघा मित्रांनो, आता शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, आता यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे, तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना 2024चा पीक विमा मिळण्याबाबत मित्रांनो, पुणे जिल्हा बघा, ऑगस्ट सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मंजूर झाली आहे। ही रक्कम येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा होणार आहे। राज्यातील 7 जिल्ह्यांमधील जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना 987 कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे। हा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते। ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे। राज्यातील 7 जिल्ह्यांमधील जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना 997 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो, ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, यासोबतच जुलै 2023मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात वैनगंगा नदीला पूर येऊन पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही जवळपास 18 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर बघा, यात मराठवाड्यातील परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे। विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या निकषाप्रमाणे वाढीव दराने नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल, म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल। तसेच हेक्टरी मदतही वाढीव दराने मिळणार आहे। जिरायती पिकांसाठी हेक्टरी 13,600 रुपये मदत दिली जाणार आहे। तर बागायती पिकासाठी 27,000 प्रति हेक्टरी, बावर्षी पिकासाठी म्हणजेच फळ पिकासाठी हेक्टरी 36,000 रुपये मदत दिली जाणार आहे। तर बघा, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे। परभणी जिल्ह्यात जवळपास 4 लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। नुकसान झालेल्या 5.25 लाख शेतकऱ्यांना 548 कोटी 59 लाख रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यामध्ये 2,82,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। लातूर जिल्ह्यातील जवळपास 3,60,000 शेतकऱ्यांना 384 कोटी 45 लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तसेच बघा मित्रांनो, बीड जिल्ह्यासाठी 54 कोटी 62 लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 9 कोटी 32 लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे। तर कोकणातील 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 14 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे। तर यात मराठवाड्यातील परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे। विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर बघा, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2023-24 अंतर्गत खरीप व रब्बी हंगाम मिळून 497 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। या मंजूर निधीपैकी 264 कोटी रुपये कंपनीने शेतकऱ्यांना वितरित केले आहे। यापैकी 223 कोटी रुपये शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात पीक नुकसानीची भरपाई म्हणून विमा मंजूर झालेला आहे। यात खरीप हंगामासाठी 252 कोटी 51 लाख रुपये, तर रब्बीसाठी 245 कोटी 42 लाख रुपये असे एकूण 4,97 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाले आहे। तर बघा मित्रांनो, मंजूर नुकसान भरपाईपैकी विमा कंपनीने खरीपातील 138 कोटी 51 लाख रुपये आणि रब्बीसाठी 125 कोटी 23 लाख रुपये असे मिळून 264 कोटी 7 लाख रुपये नुकसान भरपाई वितरित केली आहे। विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील तरतुदीप्रमाणे पीक विमा कंपनीने एकूण प्रीमियम रकमेच्या सुमारे 110% नुकसान भरपाई वितरित केली आहे। यामध्ये खरीप हंगामासाठी 252 कोटी 51 लाख रुपये, तर रब्बी हंगामासाठी 245 कोटी 42 लाख रुपये असे एकूण 497 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। तर बघा, आचारसंहितेच्या तोंडावर वेगवान प्रशासनाच्या प्रत्यय शेतकऱ्यांना देत राज्य सरकारने शुक्रवारी 7 जिल्ह्यातील ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची 997 कोटी रुपये भरपाई मंजूर केली आहे। यात मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांसाठी 987 कोटी मंजूर केले आहेत। बीडला ऑगस्टमधील अतिवृष्टीसाठी 54 कोटी, परभणीला सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी 548 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। परभणी
मिळण्यात लातूर आणि जिल्हा आघाडीवर असून जिल्ह्याला ऑगस्टमधील अतिवृष्टीसाठी 2 कोटी तर सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी 384 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. धाराशिव जिल्हा प्रशासनाची भरपाईसाठी आकडेमोड सुरू आहे. तर बघा मित्रांनो, संबंधित जिल्ह्यांनी भरपाईचे प्रस्ताव मागील 4 दिवसात सरकारला दिले होते. सरकारने त्यावर वेगाने निर्णय घेत भरपाई मंजूर केली आहे. आचारसंहितेच्या कटात्यात निर्णय सापडण्यापूर्वी सरकारने केलेल्या वेगवान हालचालीचा फायदा 7 जिल्ह्यातील 9,75,059 बाधित शेतकऱ्यांना झाला आहे. लातूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसान भरपाईपोटी 2 कोटी 8 लाख रुपये भरपाई मंजूर झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते पण सर्व सांगितलं आहे आणि मित्रांनो किती भरपाई मंजूर झाली आहे ते पण सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.